काँग्रेसच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत आज नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आलेली आहे। या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। 3 राज्यातल्या अनपेक्षित पराभवानंतर महाराष्ट्रातली निवडणूक काँग्रेसनं गांभीर्यानं घेतलेली आहे आणि या दृष्टीनं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे। आणि ही सभा निश्चितच ऐतिहासिक सभा होईल असं एकूण परिस्थिती आहे। याचं औचित्य आहे की या भूमीला महत्त्व आहे। ही भूमी बापूंची भूमी राहिलेली आहे। बापूंनी सुद्धा विदर्भ निवडला। 1936 मध्ये सेवाग्राममध्ये बापू आले आणि सेवाग्रामची स्थापना झाली। त्यामध्ये सुद्धा भारत छोडोचा नारा आणि तो ठराव सुद्धा बापू कुटीमध्ये सेवाग्रामच्या झालेला। म्हणजे अनेक ठराव त्या काळात झाले, ते विदर्भ त्याला साक्षीदार आहे। बापूंच्या पदस्पर्शाने अनेक विदर्भातील जिल्हे पदक्रांत झाले होते त्या काळात। बापूंची भूमी, बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमी, बाबासाहेबांनी दीक्षा दिली। बाबासाहेब अनेक दिवस या ठिकाणी या भूमीत राहिले। तर अशा थोर महापुरुषांचा पदस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आहे। म्हणून या भूमीचं महत्त्व ओळखून काँग्रेसने ही जय तयारी आणि ही रॅली केलेली आहे। हो, या संघभूमीत ही सभा घेऊन काय नेमका संदेश काँग्रेसला द्यायचा? नाही, द्वेष पेरणाऱ्यांना अभी जनता संदेश देईल। आणि सभा होत असताना की राहुलजींच्या बंद्याप्रमाणे नफरत छोडो, नफरत से देश आगे नहीं बढ़ सकता है। नफरत विष पेरून, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून, जाती जातीमध्ये कलह निर्माण करून तुम्ही विशिष्ट आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी धर्माचा वापर करून हा देश मोठा करता येणार नाही। काही काळासाठी असुरी आनंद मिळेल, म्हणूनच ते दीक्षाभूमीमध्ये जी शिकवण आहे ती माणसाला जोडणारी आहे का हे येणारा काळ सांगेल। भाऊ, या सभेसाठी जे काही होर्डिंग्स लागले होते ते काही होर्डिंग्स पाडण्यात आलेल्या, काही होर्डिंग्सला काळी पोतण्यात आलेल्या, तुम्हाला वाटतं या सभेला घेऊन कुठेतरी भाजपमध्ये भीतीचं वातावरण? राहुल गांधींना घाबरतात, त्यांच्यामध्ये जे आहे ते भीतीचा या सभेचा धसका त्यांनी घेतला असावा। म्हणून अशा प्रकारचे कृत्य, किळसवाणं कृत्य, घाणेरडं कृत्य, नीच प्रवृत्ती जी आहे ती आपला रंग दाखवते। राहुलजींच्या चेहऱ्याला काळा फासणाऱ्यांना स्वतःच्या तोंडाला काळा फासल्यासारखं आहे। राहुलजी हा योद्धा म्हणून लढतो या देशातील लोकशाहीसाठी, या देशातील संविधान वाचवण्यासाठी। हा देश गुलाम होत चालला आहे, गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, या देशातील लोकांना न्याय देण्यासाठी राहुलजी लढत आहेत। त्यामुळं स्वाभाविक आहे त्यांना आग लागत असेल, मिरच्या झोंबल्या असतील, त्यामुळं त्यांनी खरं तर ही असे कृत्य केले असेल। तुम्ही म्हणालात की ही भूमी संघाची कसली भूमी आहे? किती लोक होते? ही भूमी बाबासाहेबांची आहे, ही भूमी महात्मा गांधीची आम्ही म्हणू। त्या काळामध्ये बाबासाहेबांनी लाखो लोकांना दीक्षा दिली आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। ही भूमी आहे ती। आम्ही बाबासाहेबांच्या भूमी मानतो, आम्ही महात्मा गांधींच्या पादस्पर्शाने पावन झालेली भूमी आम्ही मानतो। हो, एक शेवटचा प्रश्न विचारतो, या सभेच्या निमित्तानं आता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकणार आहे? नक्कीच त्याची शक्यता आहे। आता तो निर्णय अर्थात हायकमांड काय मानणार किंवा हायकमांडची काय भूमिका, पण आम्हाला तरी वाटतं की हे निवडणुकीला मोडवर आलोच आहे आपण, परंतु हा आमचा स्थापना दिवस आहे। इथून एक संदेश जावा, आमच्या कार्यकर्त्यांना शक्तिबळ या सभेने मिळावा आणि कार्यकर्त्यांपर्यंत संदेश जाऊन, लोकांपर्यंत संदेश जाऊन या देशामध्ये आत्ता जे काही वातावरण निर्माण झालं आहे ते बदलण्यासाठी या देशामध्ये सत्ता परिवर्तन घडावं हा संदेश नक्की जाईल, हा मला विश्वास आहे। नक्कीच नागपूरच्या या सभेमधून जे आहे ते सत्ता परिवर्तनाचा संदेश जाईल आणि आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल या निमित्तानं काँग्रेस नागपूरच्या या संघभूमीतून फुंकणार असल्याचा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।